नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समजा तुम्हाला जर महाराष्ट्रातील एखादं प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नीटमध्ये साधारणतः किती मार्क्स मिळवणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर अशा कॉलेजला जर तुम्हाला प्रवेश मिळाला तर साधारणतः तुमच्या कॅटेगरीनुसार वर्षाला तुम्हाला किती फीज पे करावी लागते व ती कशा स्वरूपात भरायची असते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सॅम्पलसाठी एक तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई हे घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण या कॉलेजचे 2023चे कट ऑफ्स काय होते व 2023मध्ये याचं फी स्ट्रक्चर काय होतं हे आपण डिस्कस करणार आहोत. 1991मध्ये चालू झालेलं हे एक सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज आहे व साधारणतः 150 सीट्सचा या ठिकाणी इंटेक आहे, ज्यातल्या 85% सीट्स या स्टेट काउन्सिलिंगमधून भरल्या जातात, ज्याच्यामध्ये मुलांना स्कॉलरशिपचे बेनिफिटसुद्धा मिळतात व राहिलेल्या 15% सीट्स या मॅनेजमेंट कोटाच्या असतात, ज्याच्यासाठी मुलांना 3 ते 5 पट फी ही भरावी लागते. आता पहिल्यांदा आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ काय काय लागले होते ते बघूया. आता SC कॅटेगरीसाठी 473 म्हणजे लास्ट विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला SC कॅटेगरीच्या ॲडमिशन मिळालं त्याचा स्कोअर 2023मध्ये होता 473. ST कॅटेगरीसाठी 338, NTCसाठी 546, NTDसाठी 560, OBCसाठी 559, ओपन कॅटेगरीसाठी सगळ्यात जास्त म्हणजे 566 आणि ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेतली होती तर अशा विद्यार्थ्याचा स्कोअर होता 138, ज्याला जवळपास 3 ते 5 पट फीजही भरून ॲडमिशन घ्यावं लागतं. सो एक नावाजलेलं आणि चांगलं समजलं जाणारं एक प्रायव्हेट MBBS कॉलेज हे महाराष्ट्रातील आहे. या कॉलेजला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 2024मध्ये तुम्ही हा एक टार्गेट स्कोअर किंवा बाउंड्रीचा स्कोअर म्हणून कन्सिडर करू शकता. हा स्कोअर आता यावर्षी वाढेल का कमी होईल हे नीटच्या रिझल्टनंतरच डिक्लेअर होईल, पण सध्या तरी हा बाउंड्रीचा स्कोअर म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. आता आपण थोडंसं या कॉलेजचं फी स्ट्रक्चरसुद्धा समजून घेऊया. हे तेरणा मेडिकल कॉलेज 2023-24चं फी स्ट्रक्चर आहे. इथं आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या फीज आहेत ते इकडे डाव्या बाजूला दिलेलं आहे. इथं कॅटेगरीनुसार इथं फीज दिलेलं आहे. सो हा जो पहिला कॉलम आहे तो त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी मॅनेजमेंट कोटामधून किंवा NRI कोटामधून ॲडमिशन घेतलेलं आहे, तर त्यांची फी ही जवळपास 5 पट इथे दिलेली आहे. तुम्ही बघू शकता की ट्युशन फी आहे ती जवळपास 36 लाख आहे. ही फी एका वर्षाची सांगतोय मी. एका वर्षाची 36,36,000 एवढी फीस दिलेली आहे. डेव्हलपमेंट फीस परत 3,63,000 असे जवळपास ए कॅटेगरी मधल्या फी जवळपास 40 लाख रुपये ही बेसिक फी झाली आहे त्यांची. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे डिपॉझिट्स अजून आहेत. डिपॉझिट्स आणि बाकीच्या फी या जवळपास 2,40,000. हॉस्टेल फीज आणि मेसच्या फीज या जवळपास 2,35,000 असे जवळपास 44 लाख रुपये ही एका वर्षाची फी आहे. जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामधून किंवा IQ कोटा असंही म्हणलं जातं त्या कोटामधून जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर साधारणतः तुमची फीज ही 44 लाखाच्या आसपास जाते. कदाचित त्या नेगोशिएट होतील सुद्धा, पण फी स्ट्रक्चरनुसार तर 44 लाख रुपये ही फीज जाते. आता ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत व फॅमिलीचे इन्कम हे 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी किती फीस बसते हे इथं दिलेलं आहे. आता प्रोसेसिंग फीज या नॉर्मली 1,500 रुपये सगळ्याच कॅटेगरीकडून घेतलेल्या आहेत. ट्युशन फी 7,27,000, डेव्हलपमेंट फी 72,000 रुपये आहे. अशा टोटल 8,01,000चा एक DD तुम्हाला काढून घ्यावा लागतो. डीन तेरणा मेडिकल कॉलेज. DD काय असतो हा ऑलरेडी आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की ह्या अमाऊंटचा 8 लाखाचा एक DD तुम्हाला काढायचा आहे. त्याच्यानंतर बी कॅटेगरीमध्ये काय काय प्रकारचे फीस दिलेत बघा. लायब्ररीचे डिपॉझिट तुमच्याकडून 40,000 रुपये घेतलेत, जे की रिफंडेबल आहे. आता रिफंडेबल म्हणजे कधी रिफंड होतात ते, तर ऍडमिशनच्या वेळी तुम्हाला हे सगळे भरायला लागतात. जेव्हा तुमचा कोर्स कंप्लीट होईल, म्हणजे 4.5 वर्षाचा कोर्स प्लस 1 वर्ष इंटर्नशिप, तर हा तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हे जे काही रिफंडेबल डिपॉझिट भरले ते डिपॉझिट तुम्हाला परत मिळतात त्यावेळी. हे फक्त फर्स्ट इयरला ऍडमिशनच्या वेळी तुम्हाला भरायचे असतात. कोर्स कंप्लीट झाल्यानंतर ते तुमचे तुम्हाला परत मिळतात. पण त्याची अमाऊंट किती होते बघा. लायब्ररीचं डिपॉझिट जे की रिफंडेबल आहे ते 40,000 रुपये आहे. लॅबोरेटरीचं 40,000 रुपये आहे. ग्रुप इन्शुरन्स हा 3,000 रुपये भरायचा, तो रिफंडेबल नाहीये. जर्नल्स, ऍप्रॉन, जे काही अदर फीज अशा 12,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. कॉशन मनी डिपॉझिट जे की रिफंडेबल आहे, असं जवळपास 1,25,000 रुपये भरायचे आहेत तुम्हाला. जिम कनक फीज 20,000 रुपये, म्हणजे ज्या बी कॅटेगरी मधल्या फीज आहेत त्या जवळपास 2,40,000 रुपये भरायचे आहेत. त्याच्यानंतर हॉस्टेल, मेस आणि हॉस्टेलचा डिपॉझिट असे जवळपास 2,35,000 रुपये भरायचे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी फर्स्ट इयरला तुमचं ऍडमिशन होणार आहे, पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागेल आणि तुम्हाला सपोज हे कॉलेज मिळालं, तर त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेते वेळी तुम्हाला तेच कॉलेज फायनल करायचं आहे,
तर साधारणतः 12,36,000चा तुम्हाला म्हणजे टोटल 3 डीडी इथं दिलेले आहेत. ए कॅटेगरीचा डीडी वेगळा काढायचा आहे, बी कॅटेगरीचा डीडी वेगळा काढायचा आहे आणि सी ग्रुप म्हणजे सी कॅटेगरीमध्ये ज्या काही फीज आलेल्या आहेत या हॉस्टेल आणि मेसच्या, असे 3 वेगवेगळे डीडी वेगवेगळ्या अमाऊंटचे काढून तुम्हाला जमा करायचे आहेत. पण ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी ज्याची फॅमिलीचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर साधारणतः 12,76,000च्या आसपास या कॉलेजची फीज जाते. आता हे फी स्ट्रक्चर मागच्या वर्षीच आहे. कदाचित यावर्षी या फी स्ट्रक्चर मध्ये वाढही होऊ शकते किंवा ऍज इट इज आहे असं सुद्धा फी स्ट्रक्चर हे राहू शकतं. आता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्येच आहेत पण फॅमिलीचे इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी आहे. आता इथं ईडब्ल्यू सुद्धा दिलेलं आहे. आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही. तुमच्या फॅमिलीचे उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जर कमी असेल, तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे काढलेलं असू दे किंवा नसू दे, तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल ज्याच्यामध्ये उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे व तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात, तर ट्युशन फी तुम्हाला इथं हाफ झालेली दिसेल. म्हणजे ओपन कॅटेगरीला 7,27,000 घेतले, तर इथं ईबीसी कॅटेगरीमध्ये म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास तर 3,63,000 म्हणजे जिथं 8 लाखाचा डीडी काढायचा होता तिथं तुम्हाला आता 4 लाखाचा डीडी काढायचा आहे. त्यानंतर बाकीच्या फी मात्र सेमच आहेत. जे काही रिफंडेबल डिपॉझिट्स वगैरे असतील ते सेमच आहेत. हे सगळे पकडून तुमचे जवळपास किती जातात? फर्स्ट इयरला तुमची फीस किती बसणार आहे? तर 8,76,000 बसणार आहे. आता फक्त जर डिपॉझिटचा विचार करायला गेला तर हे 40,000 लायब्ररीचे, लॅबोरेटरीचे 40,000 कॉशन मनी, तर जवळपास एक 2.5 लाख रुपये हे फक्त तुमचे डिपॉझिटच आहेत. म्हणजे 2.5 लाख रुपये तुम्ही असे भरताय जे तुम्हाला जवळपास 5.5 वर्षानंतर हे परत मिळणार आहे. हे तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये भरायचे आहेत. आता या 2.5 लाखामुळे तुमचं फी स्ट्रक्चर हे थोडंसं फर्स्ट इयरला जाताना हे थोडंसं जास्ती दिसतं. आता एखादा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा आहे तर त्याची फीज दिलेली आहे. ट्युशन फी, डेव्हलपमेंट फीज या पकडून जवळपास 4,37,000 रुपये पर्यंत जात आहेत. आणि जर ओव्हरऑल जर टोटल फी स्ट्रक्चर बघायला गेलं, फर्स्ट इयरला किती फीस भरावी लागणार आहे, तर साधारणतः 9,12,000 पर्यंत ही तुमची फीस जाते. जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट एमबीबीएस प्रायव्हेट कॉलेजमधून जर एमबीबीएस करत असाल तर. बाकीचे काही अजूनही कॉलेज आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर कदाचित त्याच्यापेक्षा कमी असू शकेल. प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. त्या जे काही फॅसिलिटीज देत असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याच्यानुसार प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. पण आपण जे कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघतो त्यानुसार साधारणतः ऑन एन ऍव्हरेज याच्या आसपास या तुमच्या फीस जाणार असेल. स्टुडंट जर बीजे, एनटी किंवा एसबीसी कॅटेगरीमध्ये असेल तर ट्युशन फी इथं माफ केलेली आहे. डेव्हलपमेंट फी मात्र भरायचे 74,000 रुपये तुमचे डेव्हलपमेंट फीचे जाणार आहेत. जे ग्रुप ए मध्ये फक्त तुम्हाला 74,000 रुपये भरायचे आहेत. बाकीचे जे डिपॉझिट्स आहेत ते मात्र ऍज इट इज तेवढेच आहेत. असे टोटल तुमची किती फीस जाते? तर जवळपास 5.5 लाखाच्या आसपास तुमची फीस जाते फर्स्ट इयरला, जर तुम्ही बीजे, एनटी आणि एसबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल तर. एससी एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी बघा, ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्ही माफ केलेले आहेत. फक्त प्रोसेसिंग फी 1,500 रुपये भरायचे. बाकीचे ज्या काही फीज आहेत त्या ऍज इट इज सगळ्या भरायला लागणार आहेत, ज्याची टोटल अमाऊंट जवळपास 4,76,000 म्हणजे तुम्ही पकडून चालू शकता की 4.5 लाख ते 5 लाखाच्या आसपास पर्यंत या फीज जातात. सो पॅरेंट्स, जसं की लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पॅरेंट्स विचारतात की या फीज आम्ही पार्शली थोड्या भरल्या तर चालतील का किंवा इन्स्टॉलमेंट्स मध्ये भरल्या तर चालतील का. तर मोस्टली काय होतं की जेव्हा अलॉटमेंटचा रिझल्ट लागतो, इन काही कॉलेजेस हे डिपॉझिट्स वगैरे जेव्हा तुम्ही तेच कॉलेज कन्फर्म करणार आहात त्यावेळी डिपॉझिट्स भरून घेतात. पण तुम्ही असं प्रिपेअर राहावं की ज्यावेळी तुम्हाला असं एखादं कॉलेज मिळणार आहे तेव्हा ज्या काही फी स्ट्रक्चर मध्ये या फायनल अमाऊंट दिलेले आहे तेवढी फीस भरण्याची आपली तयारी असावी. एवढे डीडी घेऊन तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागतं. अदरवाईज ऐन वेळी 3 ते 4 दिवसाचाच हा टाइम पिरियड असतो जेव्हा आपल्याला जाऊन फिजिकली रिपोर्टिंग करून डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घ्यायचं असतं. तो पॅरेंट्सनी साधारणतः एवढ्या फीज आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार भरायचे त्याची तयारी करून ठेवायची. कट ऑफ सुद्धा आपण ऑलरेडी या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत व इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे काही प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस आहेत त्याचे कट ऑफ्स आणि फी स्ट्रक्चर सुद्धा हे डिस्कस करणार आहोत.